हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीची बोर्ड परीक्षा लवकरच आता होणार आहे. तर बोर्ड परीक्षेच्या अगोदर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट दिल्या जाते ते म्हणजेच की तुमचं हॉल तिकीट. तर हे जे हॉल तिकीट आहे विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीचं असणार आहे, त्यासोबत हॉल तिकीटमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या असणार आहे. डायरेक्टली मी तुम्हाला एक हॉल तिकीट दाखवतो आणि त्यावरून तुम्हाला इथं समजून जाणार, ठीक आहे. कारण की हॉल तिकीट दाखवायचं आहे म्हणजेच इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्साइटमेंट आहे ना, तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. कारण की बरेच विद्यार्थी यामध्ये मिस्टेकसुद्धा करत असतात, जेणेकरून त्यांना इथं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर त्याचंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, काय मिस्टेक नाही करायच्या म्हणून. त्यासोबतच तुम्हाला कोणकोणती माहिती त्यामध्ये दिलेली असते हॉल तिकीटमध्ये, तारीख दिली असते का परीक्षेची, किंवा कोणता विषय कसा दिला असतो, हे जर तुम्हाला सर्व माहीत झालं तर तुम्हाला सर्व गोष्टी इझिली समजून जाणार आणि तुम्हाला ते हेल्पफुल ठरणार आहे. ओके, तर हे तुम्हाला हॉल तिकीट मी दाखवतो कशा पद्धतीने असते. व्हिडिओ कंप्लीट पहा, प्रत्येक गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे. त्यासोबत चॅनलला तुम्ही पहा, 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत ना तुमच्या सर्वच्या सर्व विषयासाठी, बोर्ड परीक्षेसाठी. ते व्हिडिओ पाहून तुम्ही गॅरंटेड मार्क्स मिळवणार आहात तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये, सर्व विषयासाठी, 10वी असो किंवा 12वी असो, ठीक आहे. चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करून पुढे तुम्ही शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, ठीक आहे. तर आपण पाहणार आहोत आता हॉल तिकीट 10वी आणि 12वीसाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर येत असते. तुमचं जे हॉल तिकीट आहे ते अशा पद्धतीचं तुम्हाला इथं मिळणार आहे. यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली असते हॉल तिकीटमध्ये, तुमचा रोल नंबर कुठं दिलेला असतो, काय दिलेला असतो, सर्व मी तुम्हाला सांगतो, पहा. ओके, तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला यामध्ये काय दिलेलं असतं की ॲडमिशन कार्ड HSC. आता हे 12वीचं दिलं आहे म्हणून इथं काय लिहिलं आहे HSC. तुमचं 10वीचं असेल तर काय लिहिलं असेल SSC. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला इथं सर्वात जे महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते लक्षात ठेवा, ठीक आहे. इथं तुम्हाला दिसत असेल इथं सीट नंबर. ओके, हे जे सीट नंबर आहे या सीट नंबरचे हे पुढे मी इथं हाईड केले आहे. हे जे माहिती मी आहे ना इथं लपवलेली आहे, हाईड केली आहे, कारण की हे इम्पॉर्टंट असते, सो मी हे हाईड केले आहे, ठीक आहे. पण तुम्हाला दिसत आहे सीट नंबर. सीट नंबर म्हणजे तुमचा जो रोल नंबर असेल ना तो इथं दिलेला असेल, ठीक आहे. इथं तुमचा रोल नंबर तुम्हाला दिलेला असेल. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा फोटो जो तुम्ही इथं दिला होता तो फोटो तुम्हाला इथं दिलेला असेल. ओके, त्यानंतर तुमची जे साईन आहे इथं, हे तुम्ही सही केलेली होती, ते सही तुमची इथं येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे शाळेचं इथं शिक्का वगैरे म्हणजे स्टॅम्प असतो तो इथं येतं. तुमचे प्रिन्सिपल जे असतात शाळेचे त्यांची सिग्नेचर वगैरे इथं येणार आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी इथं आहेत. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं असते ते म्हणजेच की तुमचं बोर्ड कोणतं आहे, जसं की इथं दिलं आहे डिव्हिजनल बोर्ड अमरावती आहे. नंतर डिस्ट्रिक्ट ज्युनियर कॉलेज नंबर हा आहे. नंतर सेंटर नंबर हा जो असतो ना इथं सेंटर नंबर लक्षात ठेवा. हा सेंटर नंबरसुद्धा तुम्हाला इथं दिलेला असतो. जो तुमचं एक्झाम सेंटर आहे ना, तर त्यावरती तुम्हाला हा दिलेला असतो, जेणेकरून तुम्हाला इथं पेपर जो असतो तुमचा जेव्हा तुम्ही लिहिता तर हा सेंटर नंबर त्यामध्ये लिहावा लागत असतो. ती तुम्हाला इथं सेंटर नंबर दिलेला असतो. त्यानंतर इथं जेंडर दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमची स्ट्रीम जसं की इथं आहे आर्ट्स, तर इथं आर्ट्स दिलं आहे. तसंच तुमचं इथं काय आर्ट्स नंतर तुमचं सायन्स असेल 12वी तर सायन्स. ओके, कॉमर्स असेल तर कॉमर्स तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा इथं तुम्हाला काय दिलं आहे नेम. आता नेममध्ये तुमचं इथं नाव येणार आहे, जे तुमचं इथं तुम्ही नाव दिलं असेल करेक्ट, इथं नेम इथं येणार आहे. मी इथं लपवलेलं हाईड केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर मदर्स नेम तुमचं इथं येणार आहे म्हणजे आईचं नाव. त्यानंतर आधार नंबर, तुमचा आधार कार्डचा नंबर जो असेल तो इथं येणार आहे. त्यानंतर सीट नंबर म्हणजेच तुमचा जो रोल नंबर असते ना, तो रोल नंबर इथं येणार आहे, ठीक आहे. हा रोल नंबर पाहू शकता इथं येणार आहे. आता रोल नंबर पाहू शकता इथं असा दिलेला असतो म्हणजे V असतो. ओके, त्यानंतर जो तुमचा नंबर असेल हा शब्दामध्ये दिलेला असतो म्हणजे इन वर्ड, आणि हा सीट नंबर तुमचा अंकामध्ये तुम्हाला इथं दिलेला असतो. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा सेंटर नेम. हे सेंटर नेम तुम्हाला इथं दिलेलं असतं तुमच्या एक्झाम सेंटरचं, म्हणजे जे तुमची परीक्षा केंद्र आहे जिथं तुम्हाला जायचं आहे परीक्षा देण्यासाठी, हे तुम्हाला इथं काय दिलेलं असतं. मी इथं हाईड केलेलं आहे. तुमचं जेव्हा हॉल तिकीट येणार आहे तेव्हा तुम्हाला इथं तुमचं सेंटर नेम इथं माहीत पडणार. ओके, तर आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर सीट नंबर, तुमचा रोल नंबर आणि सेंटर नेम, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. त्यासोबत आता तुमचं इथं काय आहे, सब्जेक्ट म्हणजे कोणत्या विषयाचे तुमचे इथं पेपर आहेत ते तुम्हाला इथं
दिलेलं असते. ओके, तर पहा इथं काय इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, पॉलिटिक्स, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स हे तुम्हाला काय दिलं आहे इथं सब्जेक्ट दिला आहे. हे ओके, सब्जेक्टच्या खाली तुम्हाला काय दिलं आहे इंग्लिश, मराठी, 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 मराठी. तर हे जे खाली दिलं आहे हे तुम्हाला लँग्वेज ऑफ ॲन्सर म्हणजेच तुम्ही कोणत्या भाषेमध्ये उत्तर लिहाल हे तुम्हाला इथं दिलं आहे. जसं की इथं पहा इंग्लिश, मराठी. इंग्लिशचा कोणता पेपर आहे तर इंग्लिशमध्ये लिहाल, मराठीचा पेपर आहे मराठीमध्ये, हिस्ट्रीचा पेपर आहे मराठीमध्ये, पॉलिटिक्सचा पेपर आहे मराठीमध्ये. तुमचं जर इंग्लिश मीडियम असेल तर तुम्हाला इथं खाली इंग्लिश लिहून येणार. ठीक आहे. त्यासोबतच आता पहा तुमचं जे हॉल तिकीट तुम्हाला मिळालं अशा पद्धतीने असते तुम्हाला माहीत झालं. पण आता समजा जर यामध्ये काही मिस्टेक असल्या, चुका असल्या तर काय करायचं? पहा समजा तुमचा फोटोमध्ये काही चूक असली, स्पष्ट दिसत नाही वगैरे, तर तुम्ही इथं दुसरा फोटो लावून त्यावरती सिग्नेचर घेऊ शकता. नो प्रॉब्लेम. शाळेमधून हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर समजा तुमचा जो आधार नंबर चुकीचा असेल तर शाळेमध्ये तुम्ही जा, त्यांना सांगा की आमचा आधार नंबर चुकीचा आहे, हा करेक्ट पाहिजे, ते करून देतील. त्यानंतर जर तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल, चूक असेल तर घाबरून जाऊ नका, त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होते. तुमच्या शाळेमधून जाऊन तुम्ही सांगा की नावामध्ये दुरुस्त करायची आहे मला, हे चुकीचं नाव दिलेलं आहे. ओके, तिथं शाळेमध्ये ते अर्ज करतील आणि जे सेंटर डिव्हिजनल बोर्ड आहे, समजा हे अमरावती आहे, तर तिथं ते पाठवतील त्याची झेरॉक्स कॉपी की बाबा अशी अशी विद्यार्थ्याची चूक आहे आणि तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला काय इथं मिळणार आहे दुसरं हॉल तिकीट. ठीक आहे. म्हणजेच तेच हॉल तिकीट पण तिचं नाव करेक्ट करून मिळणार. ठीक आहे. त्यानंतर पहा आता महत्त्वाचं तुम्हाला जे पेपर आहे, पेपरची समजा जी लँग्वेज आहे, समजा आता इथं हिस्ट्री आहे आणि हा मराठी मीडियमचा स्टुडंट आहे आणि जर समजा इथं मराठीच्या जागी त्याला इंग्लिश हे लँग्वेज आली पेपर लिहिण्याची, तर हे सुद्धा चूक झाली ना, कारण की त्याला जो पेपर येणार आहे तो मग इंग्लिश मीडियमचा येणार आहे हिस्ट्रीचा. तर हे चूक तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्यामध्ये कोणती लँग्वेज दिली आहे पेपर लिहिण्याची सुद्धा. बारीक-बारीक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची असते. ठीक आहे. तर हे चूकसुद्धा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सांगू शकता की असं-असं आम्हाला दिलं आहे. तर ते काय करतील की शाळेमधले टीचर्स तुमचे शिक्षक वगैरे तर ते इथं जे असेल तुमचं डिव्हिजनल बोर्ड त्यांच्याकडे माहिती सांगतील की हे चुकलेलं आहे विद्यार्थ्यांचं आणि हे तुम्हाला ते दुरुस्त करून मिळणार आहे. ठीक आहे. तर कोणतीही चूक असो एकच करायचं तुमच्या शाळेमध्ये जाऊन हे सर्व गोष्टी सांगायच्या आणि चूक तुमची दुरुस्त होऊन जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला 10वीचं असो 12वीचं असो हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे. या पॅटर्नमध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. पण हे जे माहिती तुम्हाला मी सर्व सांगितली आहे, सर्व हीच माहिती त्यामध्ये येणार आहे. त्यासोबत तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येणार आहे काही. ओके, दुसरं हे एक पेज झालं. त्यासोबत तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत बोर्ड परीक्षेसाठी. ओके, तर ते सुद्धा तुम्ही इथं वाचून घे जा. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट असते. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.